माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथामधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया. भाग 17 अयोध्या कांड. जेव्हा हे संपूर्ण दलगंगेच्या तीरी आले तेव्हा रात्रीच्या विश्रांतीसाठी ते तेथेच थांबले. भरताने आपल्या स्वर्गवासी पित्याला गंगाजलाचे तर्पण दिले. जेव्हा गुहाने भरताना प्रचंड सैन्य घेऊन वनात येताना पाहिले तेव्हा त्याला शंका आली की भरत रामावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने आले असावेत. त्यामुळे गुहाने आपल्या सहकार्यांना बजावले, आपण रामाचे अनुयायी आहोत, म्हणून संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण सिद्ध असले पाहिजे. सावधानता म्हणून आपल्या 500 नौकांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नौकेमागे 100 सैनिक तैनात करा. मग आवश्यकता वाटली तर गंगा नदी ओलांडून जाण्यापासून आपण भरताला रोखू शकू. आपल्याबरोबर अनेक भेटवस्तू घेऊन गोभरताकडे त्याच्या मनात काय हे जाणण्यासाठी गेला. जेव्हा सुमंतांना गो येताना दिसला तेव्हा त्यांनी भरताना सूचना दिली की निषादराज हे रामाचे स्नेही आहेत. जेव्हा गो येऊन पोहोचला तेव्हा भरताने सर्व प्रकारे त्याचे आदरातिथ्य करून त्यांना भरद्वाज मुनींच्या आश्रमाचा रस्ता विचारला. गुहाने उत्तर दिले, आपण निश्चित असावे, मी आपल्याला मार्गदर्शन करीन, म्हणजे आपल्याला अजिबात अडचण येणार नाही. पण रामांना भेटायला जाण्याचा आपला हेतू काय हे मला कृपया स्पष्टपणे सांगावे. एवढे मोठे सैन्य पाहिल्यावर असे वाटते की तुम्ही रामाशी लढावयास आलेला आहात. भरताने उत्तर दिले, हे प्रिय गुहा, तुझा दोषारोप माझ्यासाठी अतिशय क्लेशकारक आहे. रामांना अयोध्येला परत घेऊन जायच्या उद्देशाने त्यांचे मन वळण्यासाठी मी जात आहे, जेणेकरून त्यांचा राज्याभिषेक करता येईल. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. नंतर रात्र झालेली असल्याने प्रत्येकाने विश्रांतीची तयारी केली. भरत आपल्या शय्येवर पडलेले असताना गुह त्याच्याजवळ येऊन म्हणाला, राम जेव्हा येथे सीता लक्ष्मणास आले होते तेव्हा मी त्यांच्यासाठी बनवलेल्या सूक्ष्म पर्णाच्या शय्येवर ते पडले होते. राम आणि सीता जेव्हा निजले होते तेव्हा लक्ष्मण मी रात्रभर जागी राहून बोलत होतो. राम जोर उघड्या जमिनीवर झोपत आहेत तोवर कोणत्याही प्रकारचा यशो आराम करण्याची लक्ष्मणाची तयारी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी राम आणि लक्ष्मणाने वडाच्या झाडापासून काढलेले चिकाने आपल्या केसांच्या जटा बांधल्या आणि गंगा नदी पार केली. रामाने जटाभार धारण केला हे ऐकून भरत अधिकच व्यथित झाले. आता आपले ज्येष्ठ बंधू अयोध्येला परतायला तयार होणार नाहीत अशी त्यांना भीती वाटली. पूर्णतः भेदरलेले भरत बेशुद्ध पडले. जवळच बसलेली कौशल्या त्यांच्या मदतीला आली. जवळजवळ तासाभराने भरत शुद्धीवर आले. आपल्या सावत्र मातेला काळजीत पडलेले पाहून भरताने तिला आश्वस्त केले की त्यांची शुद्ध हरपण्यासाठी रामाबाबतची कोणतीही वाईट बातमी कारणीभूत नव्हती. भरतीच्या विनंतीनुसार वनात जाताना रामाने काय काय केले याचे वर्णन गुहाने केले. राम आणि सीता जेथे निजले होते त्या जागी मग गुहाने भरत, शत्रुघ्न त्यांच्या मातांना नेले. राम सीतेच्या वजनाने सुरलेले गेलेले कुश गवत त्याने त्यांना दाखवले. हे पाहून पूर्वी राजवैभवात असताना राम कशी सुखाने निद्रा घेत असत हे आठवल्याने प्रत्येकाला वाईट वाटले. सीता, राम, लक्ष्मणाच्या क्लेशासाठी आपणच कारणीभूत आहोत असा समज असल्याने भरतांना विशेष दुःख झाले. त्यांनी स्वतःचा धिक्कार केला. ताबडतोब ठरवले की आपणही यापुढे भार धारण करून जमिनीवर झोपायचे आणि अशा तऱ्हेने वनवासात असलेल्या रामाचे अनुकरण करायचे. दुसरे दिवशी सकाळी जटाभार धारण केलेल्या वल्कलेने असलेल्या भरताने गुहाला गंगा नदी पार करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर सैन्य अश्वनावामधून पलीकडे नेण्यात आले तर हत्ती नदी पोहून गेले. पैल तीरावर सुरक्षित पोहोचल्यानंतर भरत नावेतून उतरले. गुहाच्या मार्गदर्शनानुसार भरद्वाज ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने चालू लागले. भरत जेव्हा ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी सैन्याला 2 मैलाच्या अंतरावर थांबवले. वशिष्ठ, शत्रुघ्न यांच्या समवेत ते पायी पुढे निघाले. भरद्वाजाने जेव्हा वशिष्ठांना आपल्या आश्रमात आलेले पाहिले तेव्हा ते पटकन त्यांच्या स्वागतासाठी उठले. भरताचा खरा हेतू जाणून घेण्यासाठी त्यांनी अयोध्येचे वर्तमान विचारायला सुरुवात केली. ऋषी म्हणाले, राजपुत्रा, पुन्हा तू कशासाठी आला आहे हे मला कृपया सांग. तू रामांना काही इजा करण्याच्या हेतूने आलेला नसावास अशी मी प्रार्थना करतो.
ऋषींच्या शब्दाने भरत अत्यंत दुखावले होत गेले. सहस्रनयनाने ते उतरले. लोक माझ्या हेतूविषयी शंका घेतात, ते क्लेशकारक आहेत. कृपा करून हे जाणून घ्या की रामाने राज्य करावे यासाठी त्याचे मन वळवून त्यांना अयोध्येला परत नेण्यासाठी मी आलेलो आहे. हे ऋषी श्रेष्ठ, कृपा करून माझ्यावर दया करा आणि राम कुठे राहतात ते मला दाखवा. तेव्हा भरद्वाज उतरले. राजपुत्रा, योग सामर्थ्याने मी अगोदरच तुझे मन जाणलेले होते. केवळ एक औपचारिकता म्हणून मी तुझी परीक्षा पाहिली. तुझे ज्येष्ठ बंधू राम चित्रकूट पर्वतावर राहत आहे. कृपया एक रात्र इथे राहा. उद्या तुझा प्रवास सुरू करू शकतोस. भरताने भरद्वाजाच्या आदरातिथ्याचा स्वीकार केला. नंतर ऋषींनी सैन्यांचे आदरातिथ्य करता यावे म्हणून संपूर्ण सैन्याला बोलण्याची विनंती केली. सैनिकाने आश्रमात प्रवेश केल्यावर भरद्वाजाने विश्वकर्मा, इंद्र, यमराज, वरुण, कुबेर यांच्या अधिपत्याखालील इतर देवतांना आव्हान केले. उत्तम प्रतीच्या अतिथी सत्कारासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरविण्याची त्यांना विनंती केली. त्यानंतर लगेचच सुगंधी फुलांची स्वर्गातून वृष्टी होऊ लागली. सुवासिक झुळका वाहू लागल्या. दैवी नगारे वाजू लागले. त्यासोबत गंधर्व गायन तर अप्सरा नृत्य करू लागल्या. विश्वकर्म्याच्या व्यवस्थापनामुळे 40 मैल परिसरातला संपूर्ण प्रदेश फळाफुलांनी बहरलेल्या हिरव्या गर्द बागांनी बहरून गेला. चमत्कार घडावा तशी 4 दालनाची घरे तबले प्रगट झाली. त्याचप्रमाणे सर्व सुखसोयींनी, लाकडी सामानाने, अन्न, वस्त्र, मौजमजेच्या सर्व गोष्टींनी युक्त असा राजप्रासाद उभा राहिला. आपले धर्मगुरू मंत्रीगणांचं भरताने त्या भव्य प्रासादात प्रवेश केला. राजसिंहासनाजवळ आल्यावर त्यांनी जणू काही रामच तेथे बसले आहे असे समजून त्यांचे ध्यान केले. अशा तऱ्हेने विचार करीत असता भरताने सिंहासनाला प्रदक्षिणा घातली. मग दंडवत घातले. नंतर चामर हाती धरून ते मुख्यमंत्र्याच्या आसनावर विराजमान झाले. इतरांनी आपापल्या योग्यतेप्रमाणे आसने ग्रहण केली. दरम्यान आपल्या योगिक शक्तीचे सामर्थ्य वापरून भरद्वाजाने आश्रमातून वाहणारी खिरीची नदी निर्माण केली. ज्यांच्या अलिंगनाने पुरुष उन्मादग्रस्त व्हावे अशा प्रकारे 20,000 20,000 अप्सरा ब्रह्मदेव कुबेराने पाठवल्या. प्रमुख गंधर्व भरतासमोर रामाचे गुणगान करायला अवतरले. आपले धर्मगुरू मंत्रीगणांसह भरताने त्या भव्य प्रासादात प्रवेश केला. राजसिंहासनाजवळ आल्यावर त्याने जणू काही रामच तेथे बसले असे समजून त्यांचे ध्यान केले. अशा तऱ्हेने विचार करीत असता भरताने सिंहासनाला प्रदक्षिणा घातली. मग दंडवत घातले. नंतर चामर हाती धरून ते मुख्यमंत्र्याच्या आसनावर विराजमान झाले. इतरांनी आपापल्या योग्यतेप्रमाणे आसने ग्रहण केली. दरम्यान आपल्या योगिक शक्तीचे सामर्थ्य वापरून भरद्वाजाने आश्रमातून वाहणारी खिरीची नदी निर्माण केली. अशा तऱ्हेने भरताचे जेव्हा मनोरंजन चालले होते तेव्हा सैन्याकडे अजिबात दुर्लक्ष झालेले नव्हते. अप्सरा त्यांच्या समोर आपल्या मधुर आवाजात गात होत्या. त्यांना मदिरा पान करण्याचा, खीर खाण्याचा आग्रह करत होत्या. 7-8 तरुणी मिळून एकेका पुरुषाचे तैलमर्दन करून त्यांना नाहू घालत होत्या. इतर मुली एकांत जागी योद्ध्यांना मदिरा देऊन त्यांचे पाय चपत होत्या. अगदी घोड्यांना सुद्धा मधात घोळवलेले धान्य चारले जात होते. जेव्हा सैनिकांना उन्माद चढला तेव्हा ते उद्गारले, खरोखर हा तर स्वर्ग आहे. पुढे अरण्यात जाण्याची किंवा अयोध्येला परतण्याची आता आमची इच्छा नाही. अशा तऱ्हेने अप्सरांच्या सानिध्यात सर्व प्रकारचे सुखभोग घेत सैनिक तृप्त झाले. हजारो सैनिक गात, हसत, नाचत इकडे तिकडे राहताना दिसत होते. प्रत्येक जण त्या मनोरंजना इतका भारला गेला होता की आपण जणू काही एक आनंदमय स्वप्नच पाहत आहोत असे त्यांना भासत होते. ती रात्रभर कण सरकून गेली. पहाट अवतरताच गंधर्व, अप्सरा, दैवी, वृक्ष यांनी भरद्वाजाचा निरोप घेतला आणि ते आपापल्या स्थानी परतले. मग भरत आपापल्या मातांना घेऊन चित्रकूट पर्वताचा मार्ग विचारण्यासाठी भरद्वाज ऋषींना भेटायला गेले. भरद्वाजाने पाहिले की त्यातील एक स्त्री दुःखाने कृश झालेली दिसत होती. तेवढ्यात दुसऱ्या एका स्त्रीने नमस्कार करण्यासाठी त्यांचे पाय धरले. तिसरी लज्जेने मान झुकून उभी होती. भरद्वाजांना चिंता वाटत असल्याने पाहून भरताने स्पष्ट केले, ही कौशल्या, माझ्या पित्याची सर्वात ज्येष्ठ विधवा पत्नी, ही लक्ष्मण शत्रुघ्नाची माता सुमित्रा आणि अशिष्ट, दुष्ट, गर्विष्ठ, पापी अशी जी स्त्री आहे ती आहे
कैकई रामांना वनवास घडवून आणणारी ही स्त्रीच आमच्या वर्तमान दुःखाचे कारण आहे. त्यावर भरद्वाजाने भरताला सांगितले, तू आपल्या मातेला प्रत्यक्षात दोषी ठरू नकोस. रामाला वनवासात पाठवण्यामागे एक महान उद्देश आहे. हे सगळे सर्व जीवांच्या सुखासाठी, कल्याणासाठीच घडत आहे. त्यानंतर भरताने भरद्वाज ऋषींना प्रदक्षिणा घातली, आपल्या सैन्याला कूच करण्याची आज्ञा दिली. सैन्याच्या परटणी घोडे, रथ, हत्ती जसे पुढे निघाले तसे सर्व वन्य प्राणी भीतीने दूर पळून गेले. शेवटी जेव्हा चित्रकूट पर्वत दृष्टीपथात आला, तेव्हा भरताने आपल्या सैनिकांना रामाची कुटी कुठे दिसते का ते पाहायला सांगितले. काही सैनिकांना दूरवरून धूर निघताना दिसला. तशी उत्सुकतेने त्यांनी भरताना यांची माहिती दिली. सैन्याला तळ ठोकायला सांगून वशिष्ठ, सुमंत्र आणि इतर अनेक जणांचं भरत रामाच्या कुटीकडे पायी निघाले. गेले 3 महिने चित्रकूटावर वास्तव्य करीत असलेले राम एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मोठ्या खडकावर सीतेसह बसून कालक्रमण करीत होते. ऋषी ज्यावर निर्वाह करतात त्या विविध कंदमुळांचे वर्णन ते हे सीतेला सांगत होते. तेथे विपुल प्रमाणात आढळणारे निरनिराळे वृक्ष, फुले, जंगली स्वपदाकडे ते निर्देश करीत होते. राम नेहमीच सीतेला प्रसन्न ठेवण्याचा, वनवासातील दुःखापासून तिचे मन दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असत. सीतेशी बोलत असता रामाने सुंदर फुलांनी सुशोभित असलेल्या हंस, करकोचे, इतर अनोख्या पक्ष्यांचे विहारस्थान असलेल्या मंदाकिनी नदीकडे निर्देश केला आणि ते म्हणाले, खरोखर प्रिये, आपण अशा सुंदर ठिकाणी एकत्र राहत आहोत, त्यामुळे आपल्याला दुःख होण्याचे काय कारण? नेमकी त्याच वेळी दूरवरून येणाऱ्या भरताच्या सैन्यामुळे उडत असलेली धूळ रामाला दिसली. त्यानंतर भीतीने पळून जाणाऱ्या जंगली स्वापदाचे आवाजही त्यांनी ऐकले. त्यावर राम लक्ष्मणाकडे वळून म्हणाले, ज्यांच्यामुळे ही धूळ उडत आहे त्यांच्यामुळेच अन्य स्वापदे घाबरले आहेत. या कोलाहलाचे कारण पटकन शोधून काढ पाहू. लक्ष्मण तेव्हा एक उंच झाडावर चढले. तेथून त्यांना प्रचंड सैन्य जवळ येताना दिसले. त्वरेने त्यांनी रामाला ओरडून सांगितले, ताबडतोब अग्नी शांत करा. प्रचंड मोठे सैन्य चालून येत आहे. सीतेला एखाद्या गुहेत लपवा. आपली शस्त्रास्त्रे गोळा करा. त्यांच्याशी लढाईची आपण तयारी केली पाहिजे. रामाने पुन्हा आपल्या बंधू सांगितले, त्यांच्या रथावरचे ध्वजभग म्हणजे कोणाचे सैन्य ते कळेल. सन्मान चिन्हावरून लक्ष्मणाने ते आपल्या भावाचे सैन्य असल्याचे ओळखले. ओरडून रामाला सांगितले, हे तो राम आहे, राम नव्हे, तो भरत आहे. तो नक्कीच आपला वध करायला येत आहे. जेणेकरून कोणाच्या वैमनस्याशिवाय एक छत्री राज्य तो उपभोगू शकेल. ते खरोखर अतिशय उत्साहात येत आहेत. आपल्याला तात्काळ आपली धनुष्य घेऊन पर्वताच्या माथ्यावर जाऊन त्यांच्याशी युद्ध करायला सज्ज झाले पाहिजे. मला वाटते हे आपले सुदैवच आहे, कारण आपल्या दुर्दैवाला आणि दुःखाला कारणीभूत झालेल्या भरताशी आता आपल्याला लढता येईल. भरताचा वध करण्यास आता आपण संकोच करता कामा नये. त्यानंतर कैकेयीला तिच्या सर्व नातेवाईकांना ठार मारण्यात मला मोठा आनंद वाटेल, जेणेकरून त्यांनी केलेल्या पापापासून मुक्त होऊन पृथ्वी पवित्र होईल. लक्ष्मणाच्या क्रोधाला आवर घालीत राम म्हणाले, भरत मला भेटण्यासाठी अतिशय उत्सुकतेने येत आहे, तर मग धनुष्य बाणाची काय बरी आवश्यकता? माझ्या मते भरत मला राज्य देव करण्यासाठी येत आहे. तथापि जर भरताला ठार मारून तुला स्वतःलाच राजसिंहासन हवे असेल तर तसे सांग, म्हणजे शांततेने ते राज्य तुला द्यायला मी भरताला सांगेन. अशा तऱ्हेने रामाने समज दिल्यानंतर लक्ष्मण लज्जेने खाली मान घालून म्हणाले, आपले तात आपल्याला भेटायला आले असावेत अशी मी अपेक्षा करत होतो. आपल्या ओळखीचा त्यांचा हत्ती मला दिसत नाही, परंतु तो नेहमीच्या पांढऱ्या छत्रशिवाय दिसत आहे, म्हणजेच ते आले नसावे असे मला वाटते. लक्ष्मण एक झाडावरून खाली उतरले. राम सीतेसह कुटीत परतले. त्याच वेळी भरताने चित्रकूट पर्वताभोवती पसरलेल्या अरण्यात प्रवेश केला. जेव्हा भरताना पुन्हा धुराचा लोड दिसला तेव्हा आपण रामाच्या कुटीपर्यंत जाऊन पोचूया या आशेने ते त्या दिशेने पुढे चालत राहिले. भरताने तेथे पोचण्याची घाई केली. गुह, शत्रुघ्न, इतर जण पाठोपाठ येत होते. वशिष्ठ 3 मातांना घेऊन येत होते. शेवटी भरतांना अरण्यातील मोकळ्या जागेत एक कुटी बाहेर ठेवलेली राम लक्ष्मणाची सुवर्ण जडित धनुष्य समोरची यज्ञविधी दिसली. जेव्हा भरताना राम दिसले ते अश्रू भरल्या नयनाने पुढे धावले. म्हणाले, हे रामा, तुम्हाला से जटाधारी अवस्थेत वल्कले नेसलेले तुमच्या चरण कमळाला अरण्याचे काटे तीव्र वेदना देत असलेले पाहून मला किती दुःख होत आहे. आज जर उपभोगलेली ती राजसुखे तुम्हाला उपभोगता येत नव्हेत, त्यासाठी वनातील कष्टप्रद अडचणी तुम्हाला सोसाव्या लागोत. हा सारा माझाच दोष आहे.
रामाच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी पुढे येणाऱ्या भरतांना अचानक भोळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. रामाने तत्परतेने त्यांना उचलले. भरताने वरकले धारण केलेले पाहून अतिशय व्यथित झाले. त्यांच्या पायावर झुकलेल्या शत्रुघ्नांना आलिंगन दिल्यानंतर रामाने सुमंत्र गुहालाही आलिंगन दिले. रामाने भरतांना आपल्या मांडीवर घेतले. ते म्हणाले, प्रिय बंधू, आपल्या तातांना एकटे सोडून तू येथे काय बरे आलास? आपल्या माता अयोध्यावासियांबद्दल मला सांग, ते सर्व कुशल आनंदात आहेत ना? रामाने मग भरताना असे प्रश्न विचारले, ते तेथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी उपदेशी होते. प्रिय भरता, कृपया लक्षात घे की जेथे धर्माचे पालन होते ते राज्य नेहमीच भरभराटीला येते. खरोखर आपण सुद्धा सकारात्मकता, कधी कोणाबद्दल मनात द्वेष न करता जे कार्य करत असतो त्यात नक्कीच फळ मिळते, हेच आपण शिकलोय. तुझ्या राज्यात ब्राह्मण, वृद्ध, देवता यांना योग्य तो मान दिला जातो का? जातो ना. राज्यातील स्त्रियांचा सन्मान केला जातो ना. त्यांना संरक्षण दिले जात आहे ना. वादविवाद तटस्थपणे सोडवले जात आहेत ना. मी अशी आशा करतो की नास्तिकपणा, दांभिकता, क्रोध, दिरंगाई, आळशीपणा, इंद्रियांचे दास्य, सदुपदेशाचा अनादर, दक्षतेचा अभाव, वाईट उपदेशाची आवड, अव्यवहार्य नियोजन, एखादी गोष्ट गुप्त ठेवण्यातील असमर्थता, मूर्ख मित्रांची जवळीक, धार्मिक कृत्याची उपेक्षा, शत्रूला सामोरे जाण्यास कचरणे, या राजाच्या 14 दुर्गुणांना तू दूर ठेवित आहेस. माझ्या प्रिय बंधो, शक्ती, अधिकार, बुद्धिमत्ता, 3 प्रकारच्या सामर्थ्याची तुला कल्पना आहे का? अफवा पसरवणारे, ओंगळ बोलणारे, संपत्ती बळकवणारे श्रील प्रभुपाद सांगतात, भगवंताच्या चरणकमळावर भक्त नेहमीच ध्यान करतात. भगवान रामचंद्र दंडकारण्यात विहार करीत असताना कधी कधी त्यांच्या चरणकमळांना काटे टोचत असतात. भक्तगण नुसता असा विचार करून देखील बेशुद्ध होत असत. या भौतिक जगातील कोणतेही कर्मफळ यांच्यामुळे भगवंताला वेदना दुःख होत नाही, पण भगवंताच्या चरणकमलांना काटा टोचावा ही कल्पना देखील त्यांच्या भक्तांना सहन होत नाही. आणि अन्यायी अशा 4 प्रकारच्या लोकांनी संगत टाळायचा तू प्रयत्न करतोस का? पुढील 16 प्रकारच्या राजांची संधी करणे तू टाळतोस का? लहान वयाचा, म्हातार चढ लागलेला, नाजूक, आजारी, परच्युत झालेला, वाजवीपेक्षा जास्त आक्रमक, भित्रा, लोभी, विषय लपट, छचोर, युद्धात पराभूत झालेला, सतत परप्रांतात प्रवास करणारा, ज्याला अनेक शत्रू आहेत असा, दारिद्र्याने गाजलेला, धर्मतत्वांना विरोध करणारा, जो आपल्या मंत्रीगणांच्या लेखी तुच्छ अशा आणि मानसिकदृष्ट्या अक्षम. मी आशा करतो की काय आशा करतात ते आपण आता पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका.